वर्षासाठी का होईना पण आता नंतर करून घेऊ चांगली म्हणजे गावाच्या हा बाहेरची लोक आहे ना ती जाऊ दे बाहेरच्या बाहेर म्हणजे तिकडे काय चेना वर्सोवा वगैरे जी तिथनं येणारे जे मंडळ आहे ते सगळे
नाही नाही, दहिसर बोरिवली बरोबर ती पण त्यांना पण जवळ पडेल ते. हायवे टू हायवे डायरेक्ट ती एकदम बरोबर आहे. आपण तिकडे काही ह्या वर्षी नाही करू शकत, घाई गडबडीत होईल, पण पुढल्या वर्षी आपण करू. अरे अंकेश, हे मी पेननी लिहिलं होतं ना. नाही नाही, पेननी. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये कार्यान्वित असलेल्या CCTV साठी स्थापन करण्यात आलेल्या मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचं आज ऑनलाईन लोकार्पण सोहळा आपण आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण इथे संपन्न करतोय. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच माननीय नामदार श्री नरेश म्हस्के लोकसभा सदस्य ठाणे, माननीय नामदार श्रीयुत निरंजन डावखरे साहेब विधान परिषद सदस्य, माननीय श्रीयुत ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब विधान परिषद सदस्य, माननीय श्रीयुत प्रताप सरनाईक साहेब विधानसभा सदस्य ओळा माजिवडा, माननीय श्रीमती गीता जैन मॅडम विधानसभा सदस्य मीरा भाईंदर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. थोड्याच वेळात आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे हे आपल्याला जॉईन झाल्याबरोबर आपण या कार्यक्रमास सुरुवात करणार आहोत. म्हणजे एकदम आपल्या टेक्निकल टीम बरोबर हे घेऊन पाणी करा. म्हणजे तुमचं काय कुठली बैठक वगैरे ठाण्याला असेल ना, तर तुम्ही ऐकलंच आहे. कोणाकडनं ऐकलं जाऊन चांगली आहे. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला इकडे त्याचा फायदा होईल. आपली यंत्रणा उभारतात. 4,500 कोटीची खर्च आहे त्यामध्ये. त्याच्यात मारामारी थांबलं नाही रे, झालं ते विषय संपला. ती सिक्वेन्स तुम्हाला कळली ना? हो हो. कर्टन ओपनिंग करायचं अगोदर, नंतर पुढे दाखवायचं ना. त्या सांगा, ऑपरेटरला समजून सांगा सिक्वेन्स ती. सिक्वेन्स चेक करा तिथं जाऊन कॉम्प्युटर साईडला बोला, त्याला नेऊन जावं म्हणा. तुम्हाला सिक्वेन्स कळली ना कार्यक्रमाची? सांगा कशी प्लीज. बरोबर आहे. त्याच्यानंतर लाईव्ह फुटेज पण होती बरी. हां ठीक आहे. मुख्यमंत्री करतील. मान्य मुख्यमंत्री त्यांना विनंती आहे की आपण कृपया या लोकार्पण सोहळ्याचं कर्टन ओपनिंग करावं आणि आपण तुम्ही बटन दाबून सुरू करू. कुठून तुम्ही अँकर. हां, आयुक्त फक्त भाषण करतो. तसं ना करतो मी, येतो अँकरने कंट्रोल ठेवायचं ना. हे बाबा, जेव्हा मुलींवर म्हणलं मुलीचं फीड म्हणलं आतमध्ये जाऊ गेलं पाहिजे तिकडे. ज्या खाली आहे तिकडे लावू नका. फक्त ह्या मुली आहे ना, त्यांच्यावरच विद्यार्थी.
साधारण 12 लाख लोकसंख्या असलेले शहर आहे. शहरात सुमारे 366 शाळा असून या शाळेमध्ये सुमारे 1,37,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबरच महानगरपालिकेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा विषय महानगरपालिकेने नेहमीच संवेदनशीलपणे हाताळला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 36 शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 10,000 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यापूर्वीच मीरा भाईंदर महानगरपालिकेने सर्व शाळांमध्ये 200 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. मात्र केवळ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे पुरेसे नसून त्यांच्या फुटेजची नियमित तपासणी करणे तसेच फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करून अनुचित घटनांना डिस्कनेक्ट झालं काय सेम ऑफिस सेम ऑफिस ना डिस्कनेक्ट झाले सीएमओ सीएमओ हॅलो आहे. आठ 8
5 मिनिटात येतील हा. आपली मीरा बहिणी ठरायला पण तीच बरी सगळीकडे तसंच असतं. हे लोक हुशार लोक कागदी घोडे नाचवणारे असतात. लाकडी मी आणि जॉईन हो स्वागत करत नाही. हा फक्त सीएम साहेबांचं काही ना गरज नाही हो. हा हा असं करा. आधीच करून टाका. सुस्वागतम सुस्वागतम. मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे इथे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांचे देखील इथे हार्दिक स्वागत करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अपूर्णाला पूर्ण करणाऱ्या, शब्दांनी ज्ञान वाढविणाऱ्या, जगण्यातून जीवन घडविणाऱ्या, तत्वातून मूल्य फुलविणाऱ्या ज्ञानरूपी गुरूंना वंदन करून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. सर्व गुरुतुल्य गुरुसमान असणाऱ्या गुरुजनांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच गुरु शिष्य परंपरा लाभलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांमध्ये जवळपास 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्व आपल्या शहरातील 366 शाळांमधून 1,37,000 विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. हातावर पोट असलेल्या आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मिळेल ते काम करीत असताना आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने महापालिका शाळांमध्ये हे पालक आपल्या पाल्यांना प्रवेश देतात. त्यांच्या शिक्षणाची सर्व सोय जी आहे, सुविधा व्यवस्था महापालिका प्रशासनामार्फत होत आहेच, परंतु अशातच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील सांभाळत असताना दिनांक 24 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये असलेल्या CCTVचे नियंत्रण मध्यवर्ती ठिकाणी असावे अशा मनोदयातून आणि संकल्पनेतून मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नांनी मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये कार्यान्वित असलेल्या CCTVसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष जो स्थापन करण्यात आलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा इथे संपन्न होणार आहे. आज आपल्या या लोकार्पण सोहळ्यासाठी ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब इथे उपस्थित आहेत. मी माननीय अनिकेत मानोरकर साहेब अतिरिक्त आयुक्त यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आमदार महोदयांचं
पुष्पगुच्छ आणि शाल देऊन इथे स्वागत सत्कार करावे. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ज्या CCTV कार्यान्वित आहे त्यांचं मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष जो स्थापन करण्यात आलेला आहे त्यांच्या मागे जी यांची संकल्पना आहे असे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा अनिकेत मानवकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन साहेबांचं इथे स्वागत सत्कार करावे. मी सर्व मान्यवरांना थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. माननीय आमदार महोदयांची एक सूचना आहे की आपले जे शिक्षक इथे उपस्थित आहेत आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्या सर्वांना एक विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावर यावे. मनपा शाळा क्रमांक 4 काशी मराठीचे शिक्षक, मनपा शाळा क्रमांक 14चे शिक्षक, जे सर्व शिक्षक आलेले आहेत कृपया त्यांनी मंचावर यावे. माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब व माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब यांच्या हस्ते या सर्व शिक्षकांचा इथे सत्कार होत आहे, सन्मान होत आहे. आज शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्याबरोबरच माननीय आमदार महोदयांच्या मनात आलं की या शिक्षकांचा देखील इथे सत्कार व्हायला हवा. मेघाताई तुम्ही पण यावरती या जागृती राऊत एक 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 जागृती राऊत यांचा स्वागत सन्मान सत्कार इथे ओळा माजीवाडा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या हस्ते मान्य जागृती मॅडम यांचा इथे सत्कार होत आहे. सुषमा सकपाळ यांना विनंती करतो. मेघाताई थांबा एक 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 सुषमा सकपाळ यांचा देखील मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सन्मान होत आहे. वर्षा वडे मॅडम यांना विनंती करतो. माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते वर्षा वडे मॅडम यांचा देखील इथे सत्कार सन्मान होत आहे. सुनीता गांगुर्डे यांना विनंती करतो की आपण मंचावर यावे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब यांचा इथे सत्कार सन्मान करीत आहेत. मेघा सावडेकर यांना विनंती करतो आपण देखील मंचावर यावं. माननीय आमदार महोदय मेघा सावडेकर यांचा देखील इथे सत्कार सन्मान करीत आहेत. विजय डिसोजा यांना देखील मंचावर येण्यासाठी मी आमंत्रित करतो. माननीय आयुक्त महोदय तथा प्रशासक विजय डिसोजा यांचा इथे सत्कार सन्मान करीत आहेत. वर्षा तांबे बालवाडी शिक्षिका आहेत यांचा देखील आज शिक्षक दिनानिमित्त इथे सन्मान होत आहे. माननीय आमदार महोदय वर्षा तांबे मॅडम यांचा इथे सत्कार करीत आहेत. संगीता पाठक मॅडम यांना देखील विनंती करतो आपण देखील मंचावर यावे. माननीय आयुक्त महोदय तथा प्रशासक श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब यांच्या हस्ते संगीता पाठक मॅडम यांचा इथे सत्कार सन्मान होत आहे. खूप खूप आभार, खूप धन्यवाद.
गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपणे जिन गोविंद दियो बताय या उक्तीप्रमाणे संत कबीरांनी सांगितल्याप्रमाणे की गुरु आणि गोविंद जर उभे असतील तर तुम्ही कोणाला प्रणाम करणार, कोणाला नमन करणार. गोविंदनेच तिथे सांगितलं होतं, देवानेच सांगितलं होतं की आपल्या गुरूंना इथे नमन करा, आपल्या गुरूंना वंदन करा. 5 सप्टेंबरचं औचित्य साधून खरं तर खूप मोठा सन्मान आम्हा सर्व शिक्षकांना माननीय आमदार महोदय आणि माननीय आयुक्त महोदयांनी आपल्या सर्वांसमोर इथे अजित शिरवळकर साहेबांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर इथे यावे. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब
हे आपल्याला जॉईन झाल्याबरोबर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्व शाळांमध्ये तुम्हाला कल्पना असेल की सर्व ठिकाणी CCTV कार्यान्वित आहेत आणि तुम्ही सर्व विद्यार्थी त्या CCTVच्या निगराणीखाली आहात. ते यासाठी की तुमची सुरक्षितता राखणे खूप महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही अध्यापन करत असता, अध्यापनाची ज्या पद्धतीने वर्गामध्ये प्रक्रिया सुरू असते, शाळेमध्ये हे सर्व सुरू असताना तुमच्यावर कोणताही जर प्रसंग ओढवला तर सर्व शाळांचे जे मुख्याध्यापक आहेत, 36 शाळांचे जे मुख्याध्यापक आहेत, त्या सर्व शाळांचे मुख्याध्यापकांचे नंबर या मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षामध्ये देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे कोणताही जर अनुचित प्रकार किंवा घटना घडली तर ताबडतोब त्या शाळेस हा संपर्क साधला जाईल किंवा अनावधानाने काही जर घटना घडलेली असेल तर त्या नियंत्रण कक्षामध्ये असलेले कर्मचारी अधिकारी यांच्या लक्षात ती बाब आल्यास ते ताबडतोब त्या शाळेला कळवलं जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थिनी प्रत्येक शाळेमध्ये शाळेची पटसंख्या पाहता मुलं कमी आणि मुलींची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे माननीय आयुक्त महोदयांनी यांच्या संकल्पनेतून मनोदय असा होता की संपूर्ण या शहरातल्या शाळांची निगराणी जी आहे, देखरेख जी आहे CCTVच्या माध्यमातून ती एकाच ठिकाणी व्हायला हवी. कारण नियंत्रण जे आहे मुख्याध्यापक कार्यालयामध्ये सर्व शाळांमध्ये देण्यात आलेलं आहे. परंतु सर्वच वेळेत जर नियंत्रण राखलं गेलं नाही, काही घटना जर घडली गेली तर त्याचं मध्यवर्ती ठिकाणी एक पाठपुरावा असायला हवा, त्याचं एक फुटेज सगळीकडे असायला हवं की अशा घटना जर भविष्यात घडू नये किंवा कोणावर जर असा प्रसंग ओढवला तर तात्काळ मदत जी आहे महापालिका प्रशासनामार्फत किंवा पोलीस यंत्रणेमार्फत त्या शाळेपर्यंत पोहोचवली जाईल. हे फक्त महापालिका शाळांपुरतंच मर्यादित नाही तर शहरामध्ये जितक्या शाळा आहेत, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, त्यांना देखील हे सर्व नियम लागू आहेत आणि त्यांच्यावर देखील या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे. तशा पद्धतीचं हे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष भाईंदर पश्चिम येथे स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचाच लोकार्पण सोहळा आज आपण इथे संपन्न करणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना कल्पना असेल की तुम्ही याच्या आधी तुमची भावंडं जर या शाळेमध्ये शिकत असतील तर फक्त पूर्वी प्राथमिक शिक्षण तुम्हाला 1ली ते 7वी पर्यंतचं मिळत होतं किंवा ज्या शाळा 1ली ते 4थी पर्यंतच्या होत्या तिथपर्यंत मिळत होत्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर पुढचं शिक्षण घ्यावं लागायचं त्यावेळेस तुम्हाला चालत यावं लागायचं किंवा सायकलीवर. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करावं लागत होतं तुमच्या भावंडांना, तुमच्या बहिणींना. परंतु आता महापालिका प्रशासनामार्फत तुम्हाला जर ती शाळे सोडून जर पुढच्या शाळेत जायचं असेल तर तुम्हाला मोफत बस सेवा जी आहे मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन यांच्या माध्यमातून ती मोफत बस सेवा देखील पुरवली जाते. तुम्हाला फ्री बस पासेस उपलब्ध करून दिले जातात. त्याच्या पुढेही जाऊन जिथे प्राथमिक शिक्षण संपत होतं 7वी पर्यंतचं ते झाल्यानंतर तुम्हाला पुढे शिकावं की शिकू नये या पालकांना प्रश्न पडायचा. त्यांची एकंदरीत आर्थिक परिस्थिती पाहता बऱ्याचशा मुली ज्या आहेत या गळतीला लागायच्या आणि त्यांचं शिक्षण हे थांबायचं. मीरा भाईंदर वसई विरार शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्रीयुत मधुकर पांडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोकर साहेब यांना विनंती करतो की आपण माननीय श्रीयुत मधुकर पांडे साहेब पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार शहर यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत सत्कार करावा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. या शाळा पुढे नंतर 8वी पर्यंत ज्या झाल्या, 8वी पर्यंतचंही शिक्षण पुरेसं पडत नव्हतं. त्यानंतर महापालिका प्रशासनाने निर्णय घेऊन ह्या शाळा 10वी पर्यंतच्या केल्या. काही आपल्या 5 शाळा ज्या आहेत त्या आता माध्यमिक शाळा आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन माननीय आयुक्त महोदयांनी त्याच्याही पुढे निर्णय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून ते सतत पाठपुरावा करीत असतात. माननीय संजय दोंदे साहेब यांचाही देखील 2 दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे की जे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे की नाही याचा पाठपुरावा केला जातो आणि जवळजवळ 90% विद्यार्थ्यांनी ह्या 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. काही अडचणी अशा आहेत त्या अडचणी सोडवण्याचा देखील की ज्यांना
महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही त्यांच्या अडचणी सोडवण्याचा देखील प्रयत्न महापालिका आयुक्त करीत आहेत. त्यापुढे जाऊनही आणखी आता आम्हाला असं सांगता येतं, आमच्या पालकांना एक विश्वास देता येतो, कारण महापालिका शाळांमधील पटसंख्येचा आलेख जो आहे तो कमी न होता तो आलेख वाढतच जातो. कारण जिथे महापालिका एवढ्या सुविधा या शाळांना पुरवतं, नवीन इमारती बांधतं, कारण जिल्हा परिषद शाळा आणि महापालिका शाळांमध्ये इमारती पाहता की ह्या सुंदर आणि खूप आकर्षक अशा इमारती आहेत, खूप चांगल्या सुविधा या महापालिका शाळांमध्ये दिलं जातं. 15 जूनला जेव्हा शाळा सुरू होते तर 15 जूनला विद्यार्थ्यांना 14 जूनलाच एक गणवेश आणि त्यांना आवश्यक असणारं सर्व साहित्य मिळावं हा महापालिका आयुक्तांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. त्यांनी याच्या आधी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की पुढचं शैक्षणिक वर्ष जे असेल 2025-26 ते तुम्हाला सर्व साहित्य एप्रिल महिन्यामध्येच मिळेल. आणखी एक गोष्ट सांगायची अशी आहे की आम्हाला पालकांना पहिलीमध्ये प्रवेश जेव्हा आपल्याला पाल्यांना प्रवेश देतात तेव्हा आम्हाला आत्मविश्वासाने सांगता येतं की पूर्वीचं जे वाक्य असायचं कमवा आणि मग शिका, म्हणजे तुम्ही कमवायला सुरुवात करा आणि नंतर तुमचं शिक्षण पूर्ण करा, अशी आपली परिस्थिती त्यावेळची होती. तर आता आम्ही पालकांना एवढा विश्वास देतो की तुमचा मुलगा जर पहिलीला इथे ॲडमिट झाला, पहिलीला जर प्रवेश घेतला तर पुढचं 10वीपर्यंतचं शिक्षण जे आहे तुम्हाला 1 रुपया खर्च न करता त्या पाल्याचं पूर्ण करता येईल. त्याच्यानंतर देखील जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला जर हातभार लावायचा असेल तर अशा काही निवडक आणि ज्यांच्यामध्ये जे गुण आहेत, त्यांचं कौशल्य आहे, त्याचा वापर करून त्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांना देखील महापालिका आयुक्तांनी इथे एक सोय करून ठेवलेली आहे की असे विद्यार्थी जर शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेले किंवा त्यांचं कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी त्यांना हातभार लावण्यासाठी यांना जर रोजगार उपलब्ध झाला नाही तर अशा निवडक विद्यार्थ्यांची निवड करून चाचणी घेऊन टाटा स्ट्राईव्ह मार्फत आणि आणखी एक संस्था जी आपल्या महापालिकेला संलग्न होणार आहे, जॉईन होणार आहे, अशा माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्याची, त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची आणि त्यांच्या नोकरीची हमी देखील या शाळांच्या मार्फत होत आहे. म्हणून आम्ही पालकांना प्रवेश घेताना सांगतो की शाळेत प्रवेश घ्या आणि नोकरीची हमी घ्या की तुमचं भविष्य जे आहे ते शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत पूर्णपणे सुरक्षित राहील. हॅलो हॅलो
Check, check, test one, check, check. Check. Hello. हॅलो. ओके ओके. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे आयोजित मीरा भाईंदर महानगरपालिकाच्या शाळा सर्व विद्यार्थ्यांनी जागेवर बसून घ्या कृपया. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे आयोजित मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये CCTV कार्यान्वित आहेत. या CCTV मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष जो स्थापन करण्यात आलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आपण थोड्याच वेळात या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम इथे संपन्न करणार आहोत.
थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब आपल्या या लोकार्पण सोहळ्यास जॉईन होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कृपया आपल्या जागेवर शांतपणे बसून राहा. आपण थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आजचा हा जो लोकार्पण सोहळा आहे हा विशेष करून तुमच्यासाठी इथे आयोजित केलेला आहे. तुमची सुरक्षितता राखता यावी, तुमच्या सुरक्षिततेकडे लक्ष देता यावे म्हणून मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष जो भाईंदर पश्चिम इथे स्थापन करण्यात आलेला आहे त्याचा उद्घाटन लोकार्पण सोहळा आज इथे संपन्न होतो आहे. थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाला या सोहळ्यास सुरुवात करणार आहोत. आज हा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्येच माननीय नामदार श्री शंभूराजजी देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे व सातारा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीने इथे संपन्न होणार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे आपल्या समोर उपस्थित आहेत ओळा माजीवाडा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, मीराबंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय श्री संजय श्रीपतराव काटकर साहेब, मीराबंदर वसई विरार शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री मधुकर पांडे साहेब, हे सर्व आज आपल्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत. आपण थोड्याच वेळात या पुढील कार्यक्रमास या लोकार्पण सोहळ्यास इथे सुरुवात करणार आहोत. हॅलो, ओके, येतोय आवाज ना? हॅलो, ठीक आहे. आवाज येतोय आमचा? सेम ऑफिस तुमचं म्यूट आहे, अनम्यूट करा. आमचा आवाज येतोय? कार्यक्रम स्थळावरून बोलतोय आम्ही. सर नमस्कार. सर, शाळा नियंत्रण कक्षाच्या ह्या उपक्रमासाठी सर मी आपलं मनापासून स्वागत करतो. याचं लोकार्पण सर आपल्या हस्ते आम्ही आज ठेवतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार गीता जैन मॅडम, आमदार प्रतापराव सरनाईक साहेब आणि कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित या शहराचे CP सन्माननीय पांडे साहेब. सर, मी फक्त 3 मुद्देच आपल्यासमोर ठेवतो. राज्यामध्ये विद्यार्थ्याच्या सुरक्षेबद्दल हे शासन अतिशय गंभीर आहे, दक्ष आहे, जागरूक आहे, तत्पर आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर आपण 24 ऑगस्टला जो निर्णय घेतला त्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी महापालिकेने केलेली आहे. सर, त्यामध्ये अपेक्षित होतं की दर 3 दिवसाला हे CCTV फुटेज आम्ही तपासावं, पण सर आम्ही एक स्टेप पुढे गेलो आणि रिअल टाईममध्ये सर सकाळी 7 ते 5 हे केंद्र आम्ही तपासणी करणार आहोत. सर, यासाठी आम्ही एक विद्यार्थी तपासणी समिती, विद्यार्थी सुरक्षा समितीची पण स्थापना केलेली आहे. आणि सर आमचा प्रयत्न असा आहे की योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. सर, बऱ्याचदा घटना घडल्यानंतर आपण उपाययोजना घेतो, त्याऐवजी घटना घडण्यापूर्वी किंवा घडत असतानाच ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. हा आमचा सर प्रयत्न आहे. आपल्या विचाराला आणि आपल्या मार्गदर्शनाला सर आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सर, आमच्याकडे 36 शाळा आहेत, 9,235 विद्यार्थी आहेत. त्यापैकी सर 4,625 मुली आहेत
आणि त्यापेक्षा सर 10 मुलं कमी आहे, 4615, म्हणजे मुलीची संख्या आमच्याकडे जास्त आहे सर. त्याचबरोबर आम्ही हे बघलं सर, जेव्हा CCTV कॅमेरे आम्ही जेव्हा ऑन केले सर, तर मुलांना मध्यान्ह भोजन वेळेत मिळतं की नाही, फर्निचर गोष्टी व्यवस्थित लागल्या की नाही, शिक्षक वेळेत येतात किंवा नाही, याही गोष्टी सर आम्हाला ऑब्झर्व झालेल्या आहेत. शिक्षक दिनाचं आजचं जे औचित्य सर, या माध्यमातून सर राज्याला हा संदेश जाणं आवश्यक आहे की राज्याचे मुख्यमंत्री विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी जागरूक आहेत. मुलामध्ये आणि पालकामध्ये या माध्यमातून सर कॉन्फिडन्स बिल्ड होईल. सर आम्ही प्रत्येक शाळेला सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डेव्हलप करणार आहोत. त्याचबरोबर हे रिअल टाईम फीड सर आम्ही पोलिसला पण देणार आहोत. शहरामधल्या सर आमच्या 36 शाळा आज कव्हर केल्यात, 336 खाजगी शाळा आहेत सर. या खाजगी शाळांना सुद्धा आम्ही या कमांड कंट्रोल सेंटरमध्ये जोडण्यासाठी एफर्ट टाकणार आहोत. माझी आपल्याला आग्रही विनंती राहील सर की एक 30 कोटीचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सर आपण जर विशेष निधी म्हणून जर आम्हाला देऊ शकलात तर मला असं वाटतं की राज्यातला हा अभिनव प्रकल्प देशासमोर आणि राज्यासमोर आदर्श म्हणून पुढे येईल सर. मी आपल्याला सर विनंती करतो की आपण कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू सर. त्यांच्या मनात राहू नये आणि म्हणून या शाळांमध्ये आधुनिक आणि अत्याधुनिक यंत्रणांची आवश्यकता आहे. ही यंत्रणा कार्यान्वित केल्याबद्दल महापालिकेचं मी अभिनंदन करतो. कारण आपण सांगितलं की जवळपास 236 शाळांमध्ये 200 CCTV कॅमेरे हाय स्पीड इंटरनेटद्वारे नियंत्रण कक्षास जोडले. याचा नक्की फायदा होईल. खरं म्हणजे व्हिडिओ वॉल असेल, अद्ययावत बॅकअप सर्व्हर यांच्या माध्यमातून शाळांमधील CCTVचं लाईव्ह फुटेज जे आहे ते कंट्रोल रूमला जोडलं जाईल, पोलिसांना देखील ते दिलं जाईल. त्यामुळे या माध्यमातून जे काही अनुचित प्रकार आहेत या अनुचित प्रकारांना आळा बसेल आणि एक सुरक्षित वातावरण तयार होईल. आणि म्हणूनच आता आपण पाहतोय की जे काही प्रकार शाळांमध्ये होत आहेत त्याला आपण घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कशी आपल्याला घेता येईल यासाठी त्या विद्यार्थिनीला, त्या विद्यार्थ्याला तात्काळ मदत कशी होईल आणि यासाठी शालेय जे काही शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, मुलींना हँडल करणाऱ्या खरं म्हणजे आपल्या महिला असतील, या सगळ्यांना एक प्रकारचं एक काउन्सिलिंग करणं, त्यांना एक व्यवस्थित असं ट्रेनिंग देणं, या सगळ्या गोष्टींबरोबर सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. आणि म्हणून यासाठी आता सध्याची जी काही परिस्थिती आहे, सुरक्षा अलीकडे ऐरणीवर आलेला विषय आहे आणि म्हणून सावधगिरी बाळगणे हा त्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. आणि म्हणूनच आपल्या सरकारने महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या, मुलींच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देतोय आणि म्हणूनच
आपण सरकार देखील अनेक उपाययोजना या ठिकाणी करतोय. हे प्रकार झाल्यानंतर आपण पाहिलं की शालेय शिक्षण विभाग अतिशय जी काही नियमावली आहे, जे काही नियम आहे ते अधिक स्ट्रिंजन करणं, कडक करणं यासाठी देखील आपण निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि शिक्षण विभाग आणि महापालिका हे एकत्र येऊन एक टीम बनवून आपण काम करणं महत्वाचं आहे. आणि यासाठी आपण जे पाऊल उचललेलं आहे, खरं म्हणजे आपण सुरक्षितता आता बाळगलीच पाहिजे. आपण त्या बाबतीमध्ये सीसी कॅमेरे असतील, कंप्लेंट बॉक्स असेल, किंबहुना त्या शाळेतले जे काही कर्मचारी असतील, या सगळ्यांनाच यामध्ये आपण सगळ्यांनीच सावधगिरीने काम केलं पाहिजे. आणि ज्या मुली आहेत शाळेमध्ये, त्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे यासाठी ज्या काही उपाययोजना आपण करतोय, खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज शाळांमध्ये मुली आहेत आणि आपलं राज्य हे सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. आणि आपण आपल्याला महिलांना मोठं महत्व देतो. आपण आई माझा गुरु असंही म्हणतो, गुरु माऊली असं म्हणतो. आणि म्हणून आपल्या शिक्षकांच्या देखील, गुरूंची देखील जबाबदारी वाढलेली आहे. आणि म्हणून आपलं राज्य शिक्षणाच्या क्षेत्रातही पुढारलेलं राज्य आहे. आणि यासाठी आपल्या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एक अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये, त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. आणि एक राज्यामध्ये एक आदर्श राज्य म्हणून किंबहुना आदर्श शैक्षणिक व्यवस्था म्हणून आज आपल्या राज्याची निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मी सकाळी शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण शेवटी मुलींना आपल्या सुरक्षित वाटणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राचा पाया भक्कम केला आहे. आणि म्हणूनच आज आपण मोठ्या प्रमाणावर सगळे जे काही अद्ययावत आज IIM असेल, IIT असेल, एम्स असेल, पारंपरिक विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, तंत्र शिक्षण विद्यापीठ आहेत, कौशल्य विकास विद्यापीठ आहे. अशा अनेक विद्यापीठांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्राचा प्रचंड असा मोठा विस्तार केलेला आहे. आणि म्हणून शालेय शिक्षणात देखील आपल्या महाराष्ट्राचं नेहमीच नाव अग्रेसर राहिलं पाहिजे. आज केसरकरांना देखील मी सांगितलं की आपल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त केल्या. आणि यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान देखील आपण सुरू केलेलं आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सुरक्षेला आपल्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. सुरक्षा आपल्याला महत्वाची आहे. आणि म्हणून मी जास्त काही न बोलता आपण महापालिका मीरा भाईंदर यांनी जो अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलेला आहे, तो उपक्रम या ठिकाणी त्याचं अनुकरण इतरही महापालिकांनी, इतर शाळांनी देखील करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून यामध्ये आपल्या प्रत्येक शाळेतल्या, मग सरकारी शाळा असतील, खाजगी शाळा असतील, संस्था चालकांनी देखील याच्यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपण एखादा कर्मचारी किंवा कोणी स्टाफ जेव्हा ठेवतो त्याची पार्श्वभूमी देखील तपासली पाहिजे. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे, ट्रॅक रेकॉर्ड काय आहे तेही तपासलं पाहिजे. पोलिसांची मदत घेतली पाहिजे. एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे. त्यामध्ये प्रिन्सिपल आणि मग तिथला सिनियर PI असेल त्यांनी ते कंप्लेंट बॉक्स उघडला पाहिजे. म्हणजे निर्भयपणे कुणी त्यामध्ये कंप्लेंट बॉक्समध्ये तक्रार करू शकतं. असे अनेक निर्णय आपण आता घेतलेले आहेत. आणि संस्था चालकांना देखील त्यांनी देखील आपापली जबाबदारी ओळखून या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्या पाहिजेत. आणि शेवटी आपल्या राज्यामध्ये जे कोणी गुन्हे करतील, जे आपल्या मुलीबाळींच्या बरोबर अत्याचार करतील, अन्याय करतील, त्यांना तर सरकार सोडणार नाही बिलकुल. त्यांना तर अतिशय कठोरातली कठोर शिक्षा मिळेल. आणि आता जे काही
बदलापूरची घटना घडलेली आहे, त्यामध्ये देखील सरकार फास्ट ट्रॅकवर काम करते. स्पेशल पीपी अपॉइंट केलेले आहेत. त्यामध्ये आपण SIT नेमली आहे. त्यात आता लवकरच चार्जशीटची फाईल होईल आणि सरकार म्हणून न्यायालयाकडे देखील अशा नराधमांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारची आग्रह मागणी आणि प्रयत्न सरकार करतंय. यामध्ये नक्कीच यामध्ये आपल्याला फायदा होईल आणि माझ्या सर्व मुली ज्या आहेत, विद्यार्थिनी ज्या आहेत, यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. आज प्रताप सरनाईक इकडे बसलेले आहेत. त्यांनी खरं म्हणजे जी आपली शक्ती कायदा आहे त्यासाठी देखील खूप त्यांनी पुढाकार घेतला आणि आपण तो शक्ती कायदा तयार करून केंद्राकडे पाठवला. परवा जेव्हा महामहिम राष्ट्रपती महोदया आपल्याकडे महाराष्ट्रात आल्या होत्या, मी त्यांना आवर्जून आठवण करून दिली आहे की हा शक्ती कायदा देखील आपण लवकरच त्याला मंजुरी द्या, मान्यता द्या, जेणेकरून राज्य सरकारने जे काही उपाययोजना, ज्या कडक उपाययोजना झाल्या पाहिजे, कायद्याची जरब, कायद्याची भीती या अशा गुन्हेगारांना असली पाहिजे. पुन्हा अशा प्रकारची घटना करण्याचा प्रयत्न कुठलाही गुन्हेगार करता कामा नये अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे, ठोस भूमिका आहे. आणि कुणालाही गुन्हेगाराला कुणीही असला तरी सुद्धा आम्हाला आमच्या विद्यार्थिनी सगळ्यात महत्वाच्या आहेत, आमच्या राज्यातल्या मुलीबाळी महत्वाच्या आहेत, माता बहिणी महत्वाच्या आहेत, त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. आणि म्हणून त्यासाठी जे जे काही उपाय या ठिकाणी केले पाहिजे ते आम्ही करू म्हणून शालेय शिक्षण विभागाने त्या तशा प्रकारचं पाऊल उचललंय. जे काही लॅकुनाज आहेत ते दूर करून त्या नियमामध्ये अधिक कशी कठोरता आणता येईल आणि अशा प्रकारच्या ज्या काही घटना होतील त्यांना पायबंद कसा बसेल, जरब कशी बसेल आणि त्यांना तात्काळ त्याच्यामध्ये शिक्षा कशी होईल या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. कारण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा लौकिक कोणी डागाळण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा दोषींना, अशा गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवण्याचं काम नक्की सरकार या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व विद्यार्थी यांना सर्वांना शुभेच्छा देतो. विद्यार्थी बराच वेळ बसले, कार्यक्रमाला देखील उशीर झालाय, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला एवढंच सांगतो, आपण निर्भय राहा, चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून आपल्याला चांगलं शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन देण्याचं काम, कारण शिक्षण हे महत्वाचं आहे, शिक्षण हे क्रांती घडवणार आहे. आणि म्हणूनच हे तुम्ही विद्यार्थी उद्याचं आपल्या देशाचं भवितव्य आहात. म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या शिक्षण क्षेत्राला जेवढं आपल्याला अपग्रेड करता येईल, जेवढं आपल्याला यामध्ये सुधारणा करता येतील, जेवढं आपल्याला नवीन अभ्यासक्रमामध्ये आता जो काळाच्या ओघाप्रमाणे स्पर्धा आहे, स्पर्धात्मक युग आहे, यामध्ये जे जे काही करता येईल ते नक्की आपण करू. आणि पुन्हा एकदा मी आपल्या महापालिकेचे आयुक्त काटकर यांना शुभेच्छा देतो, आपले दोन्ही आमदारांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या सर्व शाळेतल्या शिक्षक जे आहेत, शिक्षक म्हणजे आपलं गुरुजन आहे, आई वडिलांच्या नंतर शिक्षकाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं आहे. आणि म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी हे जे काही नातं आहे, हे पवित्र नातं, हे अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हे जे काही तुम्ही पाऊल उचललेलं आहे याचं मी स्वागत करतो. आणि शासनाच्या वतीने जे काय आपल्याला सहकार्य लागेल ते शासन देईल ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना भावी वाटचालीस शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, आपल्या शहराचं नाव लौकिक करा, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव उंचवा. आणि एवढंच आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या सुरक्षेसाठी जे जे काय एकदम फुलप्रूफ सुविधा, आयुक्त देखील तिकडे पोलीस आयुक्त आहेत, त्यांना देखील मी सांगू इच्छितो की आपल्या शाळा ज्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या शाळा येतात तर तिकडे लेडीज PI असतील, लेडीज PSI असतील, यांना शाळांमध्ये एक विजिट, दर दिवशी एक विजिट कुठल्या ना कुठल्या शाळेमध्ये
या लोकांनी केली पाहिजे. आणि थोडंसं आपल्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांच्याशी महिलाच बोलू शकतात आणि त्यांनी थोडीशी माहिती त्यांच्याकडून, बाबा तुम्हाला काय ते सुरक्षितता वाटते, काय अडचण वाटते, काय भीती वाटते, अशा प्रकारचं थोडंसं इंटरव्हेन केलं, थोडासा आपला जो काही प्रेझेन्स ठेवला, तर अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत, करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना जरब बसेल, आळा बसेल. अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणजे ही एक टीमवर्क आपल्याला करायचं आहे. शिक्षण क्षेत्र, महापालिका, पोलीस आणि आपलं प्रशासन हे आपण सगळे एक सरकारचे भाग आहोत. आणि मग आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र सुरक्षित करू आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर मी कृपया अनम्यूट करा. मला सरांचे आभार मानायचे आहेत. MMCला मी माननीय नामदार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांचं मनापासून आभार मानतो. सर आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणा आणि त्यागातून या राज्यातल्या शिक्षणाला गती चालना मिळाली. सर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाला सर आम्ही पुढे नेतो आहे. चारित्र्य पडताळणी, कंप्लेंट बॉक्स, प्रिन्सिपल आणि सिनियर पी यांच्या तपासच्या बाबतीत सर आपल्या सूचना आम्ही 100% पाळू. सर आपले आम्ही आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू.